नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नारायणी आणि गोपाळ बोलत असतात. आता नारायणी गोपाळला विचारते की गोपाळ, काकांची जखम कधीपर्यंत बरी होईल रे? तेव्हा गोपाळ सांगतो की आता औषधं दिली आहेत ना, होईल बरी लवकरच. तेव्हा नारायणी म्हणते की नाही, मागे यांना लागलं होतं ना तेव्हा यांची जखम लगेच भरली होती. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं ताई, पेशंटचं वय हा सुद्धा एक फॅक्टर असतो. लहान असेल ना पेशंट वयाने तर लवकर भरते. आता या पेशंटचं वय आणि स्वभाव बघता थोडासा वेळ लागेल. तेव्हा शकुंतला म्हणते की गोपाळ, अरे हे म्हणत होते की शेतात काम खूप खोळंबले आहेत रे. तेव्हा गोपाळ म्हणतो की पाय जर हवा असेल ना मावशी तर विश्रांती गरजेची आहे आणि कमीत कमी आठवडाभर तरी त्यांना कुठेही जाऊ देऊ नका, नाहीतर परिस्थिती खरोखर खूपच बिकट आहे आणि ही जखम उघडीच ठेवा आणि येतो मी, असं म्हणून गोपाळ तिथून जायला लागतो. तेव्हाच नारायणी त्याला थांबवते आणि म्हणते की गोपाळ थांब, आत्ता आलाच आहेस तर 2 घास खाऊन जा ना. तेव्हा शकुंतला सुद्धा म्हणते की मी काय म्हणते, तुझ्यासाठी गोडाचा शिरा करू का? तेव्हा गोपाळ रागाने म्हणतो की मावशी, ताई, मला परत परत तेच सांगायला लावू नकात. तेव्हा नारायणी म्हणते की एकुलती एक बहिणीचं पण ऐकणार नाहीस का तू? तेव्हा गोपाळ थोडासा शांत होतो आणि नारायणीकडे बघायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की करिश्मा खूपच खुश असते आणि ती स्वतःशीच म्हणते की एकदा का हा लेप माझ्या चेहऱ्याला लावला की मग मी डायरेक्ट हिरोईनच, असं म्हणून तो हळदीचा लेप तिच्या चेहऱ्याला लावायला लागते. आता तितक्या तिथे सुशीला येते आणि करिश्माकडे बघत म्हणते की करिश्मा, हे काय माकडासारखं तोंडाला लावलंय? तेव्हा करिश्मा म्हणते की अगं मदर, याला फेसपॅक म्हणतात, फेसपॅक. तुला काय कळते का, गावंडळ आहेस तू? तेव्हा सुशीला रागाने म्हणते की गावंडळ म्हणतेस मला? तेव्हा करिश्मा म्हणते की नाहीतर काय मदर, हा फेसपॅक आहे, हा असा तोंडाला लावलं ना मग बघ तू अशी एकदम मिस युनिव्हर्सच होते मी. तू फक्त 2च मिनिट थांब आणि बघ चमत्कार. तेव्हा सुशीला खुश होऊन विचारते की करिश्मा, हे लावल्यावर गोरं होते का गं? मला पण दे ना थोडंसं. तेव्हा करिश्मा म्हणते की मदर, तुझं काही वय आहे का गं गोरं व्हायचं? माझं वय आहे, तुला नाही मिळणार, जा. असं म्हणून ती स्वतःच तो लेप तोंडाला लावायला लागते. आता सुशीला खूपच रागाने करिश्माकडे बघत असते. आता करिश्माला एकदम चेहऱ्याला भडबडल्यासारखं व्हायला लागतं. तेव्हा सुशीला करिश्माला विचारते की करिश्मा, काय होतंय? तेव्हा करिश्मा सांगते की अगं ते जरा ॲक्टिवेट होतंय ना, थांब ना 2 मिनिट. तेव्हा सुशीला म्हणते की हो, थोडं थोडं गोरं दिसतंय हा. तेव्हा करिश्मा खूप खुश होते आणि म्हणते की दिसतंय ना, मला पण दिसतंय. आता करिश्माचा चेहरा खूपच भडबड करायला लागतो. तेव्हा करिश्मा अचानकच खूप ओरडायला लागते आणि म्हणते की मदर, जरा जास्तच ॲक्टिवेट झाले गं, खूपच आग व्हायला लागले, चेहरा खूप भडबडतोय आणि खूप ओरडायला लागते आणि म्हणते की मदर, काहीतरी होतंय गं. तेव्हा सुशीला म्हणते की काय नाही, गोरं होतंय. आता करिश्मा खूपच ओरडायला लागते आणि म्हणते की सगळं जळायला लागले, लवकर पाणी दे, आग होते. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ नारायणीला म्हणतो की ताई, अगं मला खोटं बोलायला आवडत नाही आणि लोकांना अंधारात पण ठेवायला आवडत नाही. तेव्हा नारायणी विचारते की का, काय झालं? तेव्हा गोपाळ म्हणतो की मी या घरात कधी राहायला किंवा खायला येईन असं मला तरी नाही वाटत, येतो मी, असं म्हणून गोपाळ तिथून जायला लागतो. तेव्हा नारायणी गोपाळला थांबवते आणि म्हणते की गोप्या, आता हे खूप अति होतं या, तुला घरी राहायचं नाही, इथे यायचं नाही आणि तुझ्या सगळ्या अटी आम्ही मान्य केल्यात ना, आता तुला घरी जेवायचं पण नाही आहे का? रीतीला धरून आहे का हे वागणं? तेव्हा गोपाळ म्हणतो की ताई, मुळात मी असल्या रीतीभातींना मानतच नाही आता. आणि ताई ऐक ना, मी तुझ्या घरचा मावशीकरता खरंच काही करायला तयार आहे, पण मला या घरामध्ये राहायला किंवा खायला सांगू नका, कारण मला ते नाही जमणार. तेव्हा शकुंतला म्हणते की बरं बरं, नाही सांगत आम्ही, पण तू थोडा वेळ थांबशील का? म्हणजे एवढ्या घाईत आलायस आणि लगेच चाललायस, बरं नाही वाटत ना रे? तेव्हा नारायणी रागाने गोपाळला म्हणते की तुझ्यामुळे आजसुद्धा तिचा निर्जळी उपवास घडणार आहे. तेव्हा गोपाळ खूपच शॉक होऊन नारायणीकडे बघायला लागतो. आता शकुंतला घाईत तिथून निघून जायला लागते. तेव्हा गोपाळ शकुंतलाला थांबवतो आणि म्हणतो की मावशी, अगं काय ऐकतोय मी? तेव्हा शकुंतला म्हणते की अरे लेकरू जर घरातून न खाता पिता निघून गेलं तर काय करणार मी? मला माहिती आहे मी तुझी मावशी आहे, पण माझ्यासाठी तू माझं मूल आहेस. तेव्हा नारायणी म्हणते की ज्याच्यासाठी तू आजही उपाशी राहणार आहेस. तेव्हा गोपाळ शकुंतलाला म्हणतो की मावशी, एक काम कर ना, मला डबा भरून दे, मी पप्प्याबरोबर जाऊन जेवतो. तेव्हा शकुंतला खूप खुश होते आणि म्हणते की चालेल. आता गोपाळ शकुंतलाला म्हणतो की आणि मावशी, आज काय, यापुढे कधीच असा उपवास नाही धरायचा. तेव्हा शकुंतला म्हणते की नाही करणार आणि म्हणते की बरं, मी डबा भरून आणते, तू जाऊ नकोस, लगेच डबा घेऊन जा.
असं म्हणून शकुंतला आनंदानेच गोपाळसाठी डबा आणायला जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की करिश्माच्या चेहऱ्याला खूपच आग होत असते आणि तिने चेहरा पाण्याने धुतलेला असतो, तरीही तिला खूपच आग होत असते आणि ती खूप ओरडत असते. तेव्हा सुशीला तिच्याकडे हसत बघत म्हणते की करिश्मा, आईला असं आगाऊपणे बोललं ना की असंच होतं बघ. तेव्हा करिश्मा म्हणते की गप मदर जरा, आधीच माझा चेहरा एवढा जळतोय आणि दाखवत म्हणते की हे बघ किती लाल बुंद झालाय. तेव्हा सुशीला म्हणते की मग कशाला पाहिजे तो फेस पॅक, मला सांगितलं असतं ना तर चांगला टमाट्याचा रस काढून दिला असता, त्याने होते गोरं. तेव्हा करिश्मा म्हणते की तू जरा गप्प बस, तुझ्या बडबडीने माझा त्रास अजून वाढतोय. तेव्हा सुशीला म्हणते की अगं बाळा, मला अनुभव आहे म्हणून म्हणते मी. आता करिश्मा वैतागून म्हणते की बस मदर बस. आता तितक्यात मोठ्या बाई सुशीलाला आवाज देत तिथे येतात आणि रागाने म्हणतात की काय गं, तिथे मी राबायचं आणि तू इथे बसली आहेस महाराणीसारखी, उठ पटकन. तेव्हा सुशीला घाबरून उठून उभी राहते आणि करिश्माकडे हात दाखवत म्हणते की बघा ना हे काय झालंय. आता मोठ्या बाई करिश्माकडे आश्चर्याने बघत म्हणतात की करिश्मा, काय झालं तुझ्या थोबडाला. यावर सुशीला सांगते की फेस पॅक का टेस्ट पॅक लावलाय तो थोबडाला आणि उतलं ते सगळं, बघा कसं टमाट्यासारखं लाल लाल झालंय. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की फेस पॅक कोणता. यावर सुशीला इंदूने करिश्माला दिलेल्या त्या लेपच्या वाटीकडे हात दाखवत म्हणते की तो बघा तिथे आहे. तेव्हा मोठ्या बाई त्या वाटीकडे बघून खूप शॉक होतात आणि त्यांना आठवतं की ती लेपची वाटी आहे आणि त्यांनी त्या वाटीमध्ये चटणी टाकलेली असते. आता हे आठवून मोठ्या बाई खूपच घाबरतात आणि त्या करिश्माला म्हणतात की करिश्मा, कोणी दिला तुला हा फेस पॅक. यावर करिश्मा सांगते की त्या इंदीने. आता हे ऐकून मोठ्या बाई थोड्याशा रिलॅक्स होतात आणि म्हणतात की बघ बाई सुशीला, काय हाल करून टाकले तुझ्या पोरीचे, म्हणजे तुझ्याच पैशाचं खाते, तुमच्याच बरोबर राहते आणि हे असले चांगले पांग फेडले आहेत. मुद्दाम केलं असणार तिने हे. तेव्हा सुशीला सुद्धा रागाने म्हणते की हो मोठ्या बाई, मुद्दामच केलं असणार तिने, जळते ती हिच्यावर, आता येऊ दे तिला, चांगली बत्तीशीच तोडते तिची. यावर मोठ्या बाई म्हणतात की काय करायचं ते कर तिचं. करिश्मा इकडे खूपच रडत असते. आता मोठ्या बाई करिश्माकडे बघत म्हणतात की फार हाल झाले बाई चेहऱ्याचे. तेव्हा करिश्मा रागाने म्हणते आणि रडत म्हणते की इंदे. आता यानंतर आपण पाहतो की इंदू मंदिरामध्ये एकटीच बसलेली असते. तितक्या तिथे आदू येतो आणि तो इंदूला विचारतो की इंदू काय झालं, एकटी का बसलीस. आणि परत पुढे म्हणतो की बरं मला एक सांग की माझ्या कानावर काहीतरी आलंय ते खरं आहे का. तेव्हा इंदू विचारते की काय झालंय. यावर आदू सांगतो की हेच की तुझं आणि गोपाळदादाचं खूप डेंजर भांडण झालंय. आता इंदू आदूच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून उठून उभी राहते आणि बाजूला जाते. तेव्हा आदू म्हणतो की असं इग्नोर का करते, सांग ना काय झालंय. आणि परत वैतागून म्हणतो की बहिरे आहेस का गं तू, किती भाव खातेस, केव्हापासून विचारतोय तुला. आता तितक्यात गोपाळसुद्धा आदूला आवाज देत तिथे येतो. आता गोपाळ आदूजवळ येतो आणि म्हणतो की आद्या भावा काय चालू आहे. यावर आदू म्हणतो की काय नाही, तेच आपलं रोजचं रुटीन. तेव्हा गोपाळ म्हणतो की बदल पाहिजे ना भावा आयुष्यामध्ये काहीतरी. मी काय म्हणतो, तू कधीतरी माझ्या रूमवरती ये ना, मस्त जेवण करू, गप्पा मारू, धमाल करू. यावर आदू म्हणतो की हो रे, किती दिवस झाले ना आपण असं एकत्र जेवण केलं नाही, गप्पा मारल्या नाहीत, बसलो पण नाही नीट, नक्की करूया. आणि तो गोपाळला म्हणतो की अरे मग तू आजच घरी का येत नाही. तेव्हा गोपाळ म्हणतो की आता शक्य नाही अरे, पप्प्या आला असेल रूमवर. यावर आदू म्हणतो की तो येणारच ना, त्याचीच खोली आहे. आता गोपाळ म्हणतो की आपण आज जरा कारण वेगळं आहे, पण मी खरंच म्हणतोय की तू पप्प्या इम्रान कधीतरी माझ्या रूमवरती या ना, मस्त मज्जा करू, फंटा गँगचे सगळे मेंबर मिळून. तेव्हा आदू खुश होऊन म्हणतो की चालतंय की, मी आणि इंदू एकत्र येऊ. यावर गोपाळ म्हणतो की आद्या पोरं फक्त, स्वतःला मेन म्हणून घेणारं कोणी नको आहे आपल्यामध्ये. आता हे ऐकून इंदूला खूपच वाईट वाटतं. तेव्हा गोपाळ म्हणतो की चल मी येतो. आता पप्प्या वाट बघत असेल ना, आणि आद्या लक्षात ठेवा पोरं फक्त, चल येतो बाय, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. आता इंदूला गोपाळचा खूपच राग आलेला असतो आणि ती रागाने गोपाळच्या मागे धावतच जाते आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि रागाने म्हणते की एवढं इग्नोर करणार आहेस. आता यावर गोपाळ इंदूला काहीच न बोलता आदूला आवाज देऊन म्हणतो की आद्या येतो रे, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. तेव्हा इंदू त्याच्या हाताला पकडून त्याला थांबवते आणि म्हणते की मान्य मी चुकले, नको ते बोलले तुला रंजनाला, पण गोपाळ सॉरी म्हटलं ना रे मी. यावर गोपाळ म्हणतो की मग काय उपकार केलेस का माझ्यावर. आता इंदू म्हणते की रबर ताणलं की तुटतं रे गोपाळ. तेव्हा गोपाळ म्हणतो की मग तुटू दे की, आणि असंही इंद्रायणी तू मला मनापासून सॉरी म्हणालेली नाही आहेस. यावर इंदू म्हणते की अरे मी म्हणाले. तेव्हा गोपाळ म्हणतो की असं तुला वाटतंय, तू सॉरी म्हणालीस रंजनाला कारण मी म्हणालो म्हणून. आता
इंदू म्हणते की बरं आता म्हणते सॉरी. तेव्हा गोपाळ म्हणतो की हे असं सॉरी फेकून मारू नको माझ्या तोंडावर. आता इंदूला गोपाळचा खूपच राग येतो आणि ती म्हणते की किती माज करशील रे, किती माज करशील, डॉक्टर झाला तर लय भारी झाला का तू, जगातला पहिला डॉक्टर नाही आहे तू. यावर आदू म्हणतो की गावातला पहिला आहे ना पण. तेव्हा इंदू म्हणते की म्हणजे माज दाखवायला गावाला आपलं म्हणशील आणि नाही तेव्हा विठूच्या वाडीचं धड मुखाने नीट नाव घेत नाही, स्वार्थी आहेस तू माजुरडा कुठला. आता गोपाळसुद्धा खूपच चिडतो आणि म्हणतो की हो आहे मी माजुरडा, कशाला आली आहेस मग माझ्याकडे बोलायला. तेव्हा इंदू म्हणते की अरे अपराध झाला माझ्याकडून, मित्र म्हणून आले तुला बोलायला, आणि रागाने म्हणते की बोलू नकोस माझ्याशी, जिथे जायचं तिथेच जा. यावर गोपाळ म्हणतो की तूच आली आहे माझ्याशी बोलायला, मी नाही आलो तुझ्याशी बोलायला. कटकट नुसती डोक्याला, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि इथे नेमणीला आलो, आणि त्याहून वाईट म्हणजे तुझं ऐकून या विठूच्या वाडीमध्ये राहायला आलो. डोक्याचं पार भुसकट केलं आहेस तू माझ्या. तेव्हा इंदू रडत म्हणते की कटकट वाटते मी तुला. यावर गोपाळ ओरडून म्हणतो की आहेस तू कटकट, मी ना आता ट्रान्सफरच करून घेतो, हे गावसुद्धा नको आणि तूही नको. आता इंदूला इकडे खूपच वाईट वाटतं आणि ती रागाने म्हणते की जा ना मग, काय अडत नाही या गावचं तुझ्या वाचून, या ट्रान्सफरच्या खोट्या धमक्यात मला नको देऊस. यावर गोपाळ म्हणतो की इंद्रायणी सोपान वाडीकर, ही धमकी नाही आहे, मी खरंच चाललो आहे या विठूच्या वाडीतून, मी निघून चाललो आहे कायमचा, आणि याला कारणीभूत फक्त तू आहेस. आता आदू आणि इंदू आश्चर्याने गोपाळकडे बघायला लागतात. आता इंदू रडत म्हणते की मी इथे पण दोष तू मलाच देणार आहेस, जा तू गोपाळ, खरंच जा, नाही अडवणार तुला, उलट मीच सांगते त्या सातघरेंना तुझी ट्रान्सफर गडचिरोलीला करा म्हणून. तेव्हा गोपाळ ओरडून म्हणतो की जाईन ग, कुठेतरी जाईन, पण जिथे तू आहेस ना तिथे नाही राहणार, डोक्याला ताप नुसता. तेव्हा इंदूसुद्धा ओरडून म्हणते की जा ना मग. आता गोपाळ ओरडून म्हणतो की चाललोच आहे, असं म्हणून गोपाळ तिथून निघून जातो. आता इंदूसुद्धा रागाने तिथून निघून जायला लागते. आता इंदू आणि गोपाळचं झालेलं भांडण पाहून आदू मात्र खूपच खुश झालेला असतो. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मोठ्या बाई सुशिलाला म्हणतात की सुशिले शेवचिवडा दे. तेव्हा सुशिला सांगते की शेवचिवडा संपला आहे. आता मोठ्या बाई रागाने उठून सुशिलाजवळ जातात आणि म्हणतात की संपला, असा कसा काय संपला, आणि रागाने म्हणतात की तू आणि तुझी पोरगी सतत बकाने भरत असता, असा कसा काय संपला ग, 2 दिवसांपूर्वी तर आणला होता मी. यावर सुशिला म्हणते की खरं सांगते, चिवड्याचा एक नाणासुद्धा खाल्ला नाही मी, तुमची शपथ. तेव्हा मोठ्या बाई घाबरून म्हणतात की गप्प बस, माझी खोटी शपथ घ्यायची नाही या, आधी चहा कर माझ्यासाठी, आणि खोटी शपथ घ्यायची नाही माझी, आधीच सांगून ठेवते. आता तितक्यात इंदू तिथे येते आणि म्हणते की आत्या मला पण दे ना 1 कप चहा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की घ्या, माझ्याशी बरोबरी करते. यावर इंदू म्हणते की मोठ्या बाई तसं नाही. आता सुशिला रागाने इंदूला म्हणते की लय माजलीस का गो तू, लय माजली का, चहा पाहिजे तुला, तुझे तर ना दोन्ही हातच कापून टाकेन. तेव्हा इंदू घाबरून सुशिलाकडे बघायला लागते. तेव्हा सुशिला रागाने म्हणते की माझ्या पोरीच्या तोंडाची वाट लावलीस तू. यावर इंदू आश्चर्याने विचारते की मी काय केलं आत्ता. आता सुशिला इंदूची ॲक्टिंग करत म्हणते की बाई मी किती साधी भोळी, मला तर काही माहितीच नाही आहे. आणि परत रागाने म्हणते की असला नाटकीपणा करू नकोस माझ्यासमोर, तुला लहानपणापासून ओळखते मी, तूच माझ्या लेकराला तो फेस पॅकला टेस्ट पॅक दिलास ना. अगं तोंड लाल लाल झालंय तिचं, आगाग होते नुसती. आता मोठ्या बाईसुद्धा सांगतात की हो पार लाल तोंडाचं माकड झालंय. सुशिला आता रडत म्हणते मोठ्या बाई खूपच त्रास होतोय हो माझ्या लेकराला, काहीच खायला मागत नाही आहे ती. आता तितक्यात करिश्मा तिथे येते आणि म्हणते की मदर खूप भूक लागली आहे, काही खायला आहे का. आता करिश्मा तिचा चेहरा पूर्ण बांधून आलेले असते. आता सुशिला तिच्याकडे बघत थोडंसं घाबरते आणि अडखळत म्हणते की रात्रीपासून उपाशी आहे ना म्हणून. आता मोठ्या बाई करिश्माला खुणावून चेहऱ्याचा स्कार्फ काढायला सांगतात. तेव्हा करिश्मा चेहऱ्याचा तो स्कार्फ काढते. आता इंदू करिश्माचा चेहरा बघून खूपच शॉक होते आणि विचारते की ताई असं कसं काय झालं चेहरा. आता हे बघून मोठ्या बाई खूप खुश होतात आणि हसत आता इंदूची फजिती होणार आहे या आनंदाने त्या दोघींकडे बघायला लागतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.